वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारनं पुन्हा एकदा चिरडलेलं आहे। अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहे। कार चालकाच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आता दोघांना अटकही झालेली आहे। मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले निखिल जावटे वय वर्ष 34 आणि ऐरोलीमध्ये राहणारा शुभम डोंगरे वय वर्ष 33 अशी या आरोपींची नाव आहेत। आरोपींनी मद्यसेवन केल्यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। याच घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलेलं आहे। घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। वर्ली हिट अँड रन केसची घटना ताजी असताना मुंबईच्या वर्सोवा चौपाटीवर देखील हिट अँड रन केसची घटना घडली आहे। आपण सध्या आहे वर्सोवा चौपाटी परिसरात। या ठिकाणी परवा पहाटे 5:30च्या सुमारास दोन व्यक्ती आहेत वर्सोवा चौपाटीवर या ठिकाणी झोपले होते। मात्र पहाटे 5:30च्या सुमारास नागपूरमध्ये मुंबईच्या चौपाटी पाहण्यासाठी आलेले दोन व्यक्ती आहेत थेट कार अंगावर घातल्यामुळे एक व्यक्तीचे या ठिकाणी झोपलेल्या व्यक्तीचे मृत्यू झाले आहे तर दुसऱ्याचा किरकोळ जखमी झाले आहे। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मात्र आपण एकंदरीत परिस्थिती पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये पर्यटक येतात वर्सोवा चौपाटीवर आणि थेट या ठिकाणी परवा सकाळी देखील जी झोपडपट्टी आहे या ठिकाणी शेजारी राहणारे काही लोक आहेत चौपाटीवर झोपले होते। मात्र पहाटेच्या सुमारास नागपूरमधून दोन तरुण आहे कार घेऊन आले होते चौपाटीवर फिरण्यासाठी। थेट त्या ठिकाणी झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर कार घातल्यामुळे आहेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाले आहे तर दुसराच आहेत या ठिकाणी किरकोळ जखमी झाल्या। सध्या पोलिसांनी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आहेत कार चालका आणि त्याच्यासोबत त्याच्या मित्राला देखील अटक केली आहे। सध्या पुढील तपास आहे तो वर्सोवा पोलीस करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।